सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसनकर यांच्या आत्महत्या प्रकरणी त्यांच्याच हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी असलेली मनीषा मुसळे माने हिला सोलापूरच्या 17व दिवाणी न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मनीषा मुसळे मानेच्या विरोधात डॉक्टर वळसनकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय। दरम्यान आरोपी महिला मनीषा मुसळे माने हिच्या वकिलाने गंभीर आरोप केलेले आहेत। या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी असून ती बाहेर येऊ नये यासाठी खोटी केस मनीषा मुसळे माने हिच्यावरती करण्यात आलेली आहे असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केलाय। डॉक्टर शिरीष वळसनकर यांनी शुक्रवारी 18 एप्रिल रोजी राहत्या घरी पिस्तूलमधून 2 गोळ्या झाडून आयुष्याचा शेवट केला। त्यानंतर शनिवारी 19 एप्रिलला रात्री 11च्या सुमारास मनीषा मुसळे माने यांना पोलिसांनी अटक केली। तिला सोलापूरच्या 17 आणि दिवाणी न्यायालयात उभं करण्यात आलं होतं। त्यावेळी मनीषा मुसळे माने हिच्या वतीनं ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी युक्तिवाद मांडला। ॲडव्होकेट नवगिरे म्हणाले, मनीषा मुसळे माने हिने 17 एप्रिल रोजी डॉक्टर वळसनकर यांना मेल केला होता। त्यात तिने हॉस्पिटलमध्ये माझे अधिकार कमी केले जात आहेत, काही व्यक्तींचा ऐकून त्यांच्यावर आरोप केले जात आहेत, तिचा पगार कापला जात आहे, त्यामुळे मी आत्महत्या करणार आहे, त्यात डॉक्टर वळसनकर यांचं नाव घेणार आहे असं तिने म्हटलं होतं। दुसऱ्या दिवशी डॉक्टर वळसनकर यांनी मनीषा मुसळे माने हिला हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं। त्यावेळी तिने तसा मेल करणं चूक झाली म्हणून माफी मागितली होती। संबंधित पत्र फाडून टाकलं होतं। त्यानंतर त्याच रात्री डॉक्टरांनी राहत्या घरी आयुष्याचा शेवट केला। एक महिला एवढी त्रास देणारी होती तर त्याच दिवशी तिला बोलवण्यात आलं नसतं। आमचं म्हणणं आहे की या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे, ती समोर येऊ नये म्हणून मनीषा मुसळे माने हिला फसवण्यात आलेला आहे असा युक्तिवाद आरोपीचे वकील नवगिरे यांनी केलाय। डॉक्टरांच्या खिशात सुसाईड नोट सापडल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलंय। चिठ्ठी जप्त झालेली आहे। हस्ताक्षर नमुने घेऊन ते तपासायला पाठवायचे आहेत असं पोलिसांनी कोर्टासमोर सांगितलंय। प्रख्यात मेंदुरोग तज्ज्ञ असणारे डॉक्टर वळसनकर अशा कारणांमुळे आत्महत्या करणं शक्य नाही। या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी असून ती बाहेर येऊ नये यासाठी खोटी केस मनीषा मुसळे माने हिच्यावरती करण्यात आलेली आहे असा युक्तिवाद ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी केलाय। दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं मनीषा मुसळे माने हिला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। जेव्हा कोठडी संपेल तेव्हा जामिनासाठी अर्ज करण्यात येईल। मनीषा मुसळे माने हिच्यावर एकही गैरव्यवहाराचा आरोप नाही। एवढाच आरोप आहे की तिने डॉक्टरांना मेल केला। त्यात तिने डॉक्टरांवर आरोप केलेले आहेत की माझी पगार कपात करू नका, पण तिने माफी मागितली होती। तिने फक्त मेल केलाय, बाकी कुठेही आर्थिक व्यवहार किंवा डॉक्टरांच्या चारित्र्यावर आरोप केलेले नाहीत, पण मेल केल्यामुळे डॉक्टर व्यथित झाले होते असं ॲडव्होकेट नवगिरे यांनी युक्तिवादात म्हटलं आहे।